नकळत आपले माननीय पंतप्रधान गुजरात विरुद्ध देश अशी जी काही फूट पाडतायत, गुजरात आणि देशामध्ये एक भिंत उभी करतायत, ती फार घातक आहे. राम मंदिर बांधलं, अभिमानाची गोष्ट आहे. आम्हाला सुद्धा आनंद झाला. शिवसेनेने आणि शिवसेना प्रमुखांनी सुद्धा तेव्हा मोठी भूमिका बजावली होती. आणि भास्करराव तुम्ही बोलता ते बरोबर आहे. भाजपा होता कुठे? विश्व हिंदू परिषदेची लोक येते, अशोक सिंगल यायचे. म्हणजे कुठेही लढा म्हटल्यानंतर जा तुम्ही आम्ही येतोच ना. तुमचं सगळं झालं की आम्ही फोटो काढायला येतो. म्हणजे कधी भारत बंद काही झालं, भारत बंद करायचा, महाराष्ट्र बंद करायचा, की उतरणार रस्त्यावरती शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक उतरणार, पोलिसांच्या लाठ्या काठ्या तुरुंगवास हे बघणार. आणि हे लोक काय करणार? परीटघडीचे कपडे घालून सकाळी येणार आणि पोलिसांना सांगून येणार, आम्ही इकडे येतोय, आम्हाला आल्याबरोबर पकडून आत टाका बरं, आणि गेल्याबरोबर आम्हाला चहा आणि काय बिस्किट असेल तर व्यवस्था करा. म्हणजे मग आम्ही सकाळीच 8 वाजता गेलो, पोलिसांनी तुरुंगात टाकले आणि संध्याकाळी 5ला सोडला आम्हाला. म्हणजे तुम्हाला कशाची काय नाही. बाहेर सगळे टाळकी फोडून घेणारे शिवसैनिक आणि आतमध्ये मजा मारणारे तुम्ही लोक, फोटो उद्या तुमचे येणार. हा असा सगळ्यांचा कारभार. आणि हे म्हणे देश वाचवणार आणि हे हिंदुत्व वाचवणार. हिंदुत्वाच्या गप्पा त्यांनी शिकवायच्या नाहीत आम्हाला, अजिबात नाही. आज सुद्धा मुसलमान समाज आमच्या बरोबर येतोय, ख्रिश्चन येतोय, सगळे येत आहेत. कारण मी वारंवार सांगतो